नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. पनवेल महानगरपालिकेच्या TDR पॉलिसीबाबत माजी नगरसेवक हरीश केणी यांनी हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलेली आहे आणि या रिट पिटिशनमध्ये कोर्टाने स्थगिती दिलेली आहे, स्टे दिलेला आहे. खरं म्हणजे TDR पॉलिसी काय होती आणि त्याच्या विरोधात या ठिकाणी पिटिशन दाखल करण्याची काय गरज भासली आणि आता जो स्टे दिलेला आहे त्याचा नक्की कोणाला फायदा होणार आहे याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. स्वागत आहे प्रभात पर्व न्यूजमध्ये आपलं. खरं म्हणजे पनवेल महानगरपालिकेचे स्वतः आपण माजी नगरसेवक आहात. अजून तरी नवीन नगरसेवक आले नसल्याने सगळे तुमच्याकडे अजून देखील लोक नगरसेवक म्हणूनच पाहतात आणि अशा वेळेला स्वतः तुम्ही जर विरोधात जाता आणि कोर्टामध्ये जाऊन त्याच्यामध्ये स्टे मिळवता तर नक्की ही TDR पॉलिसी काय होती आणि ज्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी स्टे म्हणजे न्यायालयात जावं लागलं? सुरुवातीला तर सागरजी मी उच्च न्यायालयाचे आभार मानतो, धन्यवाद देतो की त्यांनी ह्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे. ओके. आणि ह्या पॉलिसीची खरं म्हणजे आपल्या शेतकऱ्यांनाच काय माहिती ना, शासन असे निर्णय घेतो की याच्यामुळे शेतकऱ्यांना किती नुकसान होणार आहे. ओके. म्हणजे आज ही जर बघितली आहे पॉलिसीत, पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये UDCPRच्या प्रकरण 10 शहर विशिष्ट नियमावलीमध्ये नवीन खंड 10.16 अंतर्भूत करून पनवेल महापालिका क्षेत्रासाठी अधिमूल्य आकारून प्रकरण 6.3 नुसार व तक्ता क्रमांक 6G नुसार अनुज्ञेय TDR पैकी 75% TDR देण्याचा प्रस्तावित करण्यात आला आहे आणि ह्या कलम 154(1) नुसार निर्देश देऊन तात्काळ अंमलबजावणी सुरू केली. म्हणजे ही नगरविकास खात्यानं या ठिकाणी TDR बाबत ही पॉलिसी म्हणजे केली आणि त्यानुसार तुमचं असं म्हणणं की बाबा हा जो आहे TDR आता पनवेल महानगरपालिका या ठिकाणी विकणार होती. हा ना, असंच होणार आहे. मग याच्यात नुकसान आमच्या शेतकऱ्यांचं होणार आहे. ओके. आणि नेमका पनवेल महानगरपालिका जे TDR विकणार होती त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे असं तुम्ही जे म्हणता त्याचं कारण काय म्हणजे? आता तुम्हाला साधारण सांगतो का आज 75% म्हणजे एवढे वर्षे का महापालिका बांधकाम व्यावसायिकाला TDR देत नव्हती. म्हणजे त्यातला ते प्रीमियम असो अँसिलरी या स्वरूपात त्यांना देत होती. या ठिकाणी जर अधिकार दिले महापालिकेला, आता ही पनवेलसाठीच स्पेशल ऑर्डर काढलेली दिसते इथं. ओके. आणि नगर विकास खात्याची ऑर्डर आहे का? हा, नगर विकास खात्याची आहे. आणि याच्यात जर बांधकाम व्यावसायिकाला जर ते म्हणजे शासनाने जे 75% TDR द्यायचं तर तुमच्या शेतकऱ्याला जो TDR मिळणार आहे, म्हणजे समजा माझी जमीन किंवा तुमची जमीन क्षेत्रात बाधित झाली, ओके, म्हणजे रस्ते वगैरे आरक्षण काय टाकलं तर त्या आज बाजारभावात साधारण अंदाजे 15 ते 20 लाख रुपये गुंठा शेतकऱ्याला मिळतो. त्या TDR स्वरूपात. त्यांनी जर स्वतः डेव्हलप केला त्याची जमीन तर ठीक आहे, नाही विकला तर त्याला 15 ते 20 लाख मिळतात. जर शासनाने जर आदेश काढलं तर तो बांधकाम व्यावसायिक तो 75% त्याला साधारण एकदम कमी भावात महापालिकामधून त्याला देऊ शकेल. मग तुमच्या TDRला काय विचारूच शकत नाही. त्याच्यात 25% लिहिले पण असा स्पष्ट आदेश नाही का तो घ्यायलाच पाहिजे. पण थोडक्यात आपण TDR विषयी थोडंसं बोलणार आहे. TDR म्हणजे काय? ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स. म्हणजे काय होतं की ज्या वेळेला एखादं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये विकासाला अडचणी येते असतील त्यावेळी त्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी एखाद्या दुसऱ्या ठिकाणचा जो TDR आहे तो त्या ठिकाणी वापरला तर तिथे ती डेव्हलपमेंट होईल. या ठिकाणी अशी माहिती मिळाली आहे की समजा नवी मुंबई आहे तर नवी मुंबईमध्ये तिथे अजिबातच जागा शिल्लक नाही, प्रायव्हेट जागा. मग ती संपूर्ण जागा सिडको ॲक्वायर केलेली आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण जागा जर प्रायव्हेट असेल तर मग तिथे विकासकाला अडचणी येत असतील, म्हणजे तिथे एखाद्या ठिकाणी विकास करता येत नसेल TDRच्या मुलं, मग तिथे त्या महानगरपालिकेला TDR जनरेट करता येत होता. असा एक स्पेशल नियम त्या ठिकाणी दिला होता, म्हणजे अंमलबजावणी करण्यात आली होती. त्याच्यामुळे तिथे महानगरपालिका TDR देऊ शकत होती. परंतु पनवेल महानगरपालिकेच्या बाबतीत असं झालेलं आहे की इथे आता तुम्ही पाहाल की कालच DP प्लॅन जाहीर झालेला आहे आणि त्याच्यानंतर रस्ते वगैरे सगळे दिलेले आहेत. आता खरं म्हणजे 1 रुपयाचा व्यवहार नाही शेतकऱ्यांशी. म्हणजे एकतर अशा ठिकाणी जर बाधित होत असेल तर त्यावेळेला 2013च्या कायद्यान्वये जमीन संपादित केली जाते शासनाच्या प्रोजेक्टसाठी. परंतु इथे काय तसा विषयच नाही, पालिकेकडे पैसाच नाही ना, असं सांगते ना. जर अशा स्वरूपात गेलं, उद्या शेतकऱ्यांनी समजा दिली नाही, ते सांगतील आम्हाला रेडिरेक्टवर प्रमाणे द्या पैसे. आमचा जर TDRच घेत नसेल महापालिकेकडे पैसे आहेत का? आणि आज
आज मला वाटतं काल परवा आज आपला डीपी पण डिक्लेअर Declare झाला. म्हणजे पहिले रस्ते डिक्लेअर होते त्याच्यात बाधित होते. आज डीपी डिक्लेअर झालाय का मग काय बाधित तुमच्या होते? रस्त्याला जातील, तुमच्या गार्डन्सला जातील, हॉस्पिटलला जातील. म्हणजे ज्या डीपीमध्ये ज्या दिसतील त्या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जमिनी तिथे बाधित होणार आहेत. त्याचा पैसा 1 रुपया नाही. हा, त्याचा TDR स्वरूपात त्या शेतकऱ्यांना तिथे TDR भेटणार आहे. ओके. मग आता हे शेतकऱ्याही करायचं काय? बरोबर ना. महत्त्वाची गोष्ट काय, जर 75% TDR महानगरपालिकेकडे आहे आणि 25% शेतकऱ्यांचा TDR नाही का? असं स्पष्ट आदेश नाही. हां. स्पष्ट आदेश नाही का 25% शेतकऱ्याचं त्या बांधकाम घ्याच. व्यवसायाचे घ्याच म्हणून. ओके. त्याचं 75% मध्येच पोट भरला तर शेतकऱ्याचा तो कशाला घेईल मागा? आता म्हणजे उदाहरणार्थ जर भावाची तुलना केली तर तुम्ही म्हटलं की 20-25 लाख रुपये सध्या भाव आहे. महानगरपालिका हे TDR समजा किती भावाने देऊ शकते असं काय? मला अंदाजे सांगता नाही येणार, पण पण ते कमी एकदम 3-4 लाखापर्यंत असेल कमीत कमी. म्हणजे अंदाज मी पण ते काय माहिती घेतली नाही, पण कमी भावातच तो त्या व्यावसायिकाला तो TDR महापालिकेमार्फत उपलब्ध होईल. म्हणजे बघा, महानगरपालिकेकडे जर समजा म्हणजे शेतकऱ्याला जर म्हणजे भाव त्या ठिकाणी TDRचा 20 लाख रुपये त्याला मिळू शकत असेल आणि जर तोच TDR महानगरपालिका 3-4 लाखात विकायचा असेल, 5 लाखात 10 लाखात पकडू आपण, किती पकडलं तरी शेतकऱ्याच्या TDRला कोण विचारणारच नाही. आणि असंच होणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सागरजी, हा TDR शेतकऱ्याला मोबदल्या स्वरूपात मिळतो आणि याच्यातून जे रस्ते जातात त्या रस्त्याचा डेव्हलप शेतकरी करू शकतो किंवा एखादा कॉन्ट्रॅक्टर करू शकतो. बरोबर आहे. आता मी एक आमच्या केनी सिटीतूनच एक रस्ता जातो, 3 किलोमीटरचा रस्ता आहे, ते तुर्बा तो केनी सिटीपर्यंत. बरोबर. तर साधारण सरकारी खर्च त्याला 60 कोटी आहे. बरोबर. हां हां. आज पूर्ण जर महापालिके क्षेत्रात म्हणजे आपला प्रभाग 1, 2, 3 मध्येच पकडला तर 100 ते 200 किलोमीटरचे रस्ते होतील. मग ह्या रस्त्यांचा 3-4 हजार कोटी महापालिका खर्च करू शकतो का? म्हणजे हे रस्ते एखादा कॉन्ट्रॅक्टर किंवा शेतकरी यांनी स्वतः केले, त्याला ते महापालिका TDR देईल आणि तो TDR बाजार विकून त्याचा जो मोबदला घेईल. बरोबर. आणि तोही कॉन्ट्रॅक्टर किंवा तो शेतकरी तो करूच शकत नाही रस्ते, जर TDRची किंमतच कमी झाली तर. म्हणजे पुढचा जो विकास होणार आहे महापालिकेचा तो विकासच थांबणार आहे. ठीक आहे, नवी मुंबईचा जो तुम्ही म्हटले, नवी मुंबईला शासकीय जमीन आहे, तिथे काय विषय वेगळा आहे, पण इथे बऱ्याचशा जमिनी शेतकऱ्यांच्या आहेत आणि बहुतेक जमीन प्रायव्हेट आहे ना. आणि जर शेतकऱ्यांनाच फायदाच झाला नाही तर विकास ही खुंटल आणि शेतकऱ्याचाही विकास खुंटल. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की पुरवठा तशी जर मागणी असली तर निश्चितच एक बॅलन्स भाव असतो. आता इथे पुरवठा जर जास्त असला, म्हणजे अर्थशास्त्राच्या भाषेत बोलायचं झालं तर 75% ऑलरेडी महानगरपालिकेचा आणि 25% शेतकऱ्याचा. जिथे जास्त स्टॉक आहे ती निश्चितच ती गोष्ट स्वस्तात विकली जाऊ शकते आणि या ठिकाणी शेतकऱ्याला कमी भाव मिळू शकतो. आता ही जी नोटिफिकेशन किंवा ही जी ऑर्डर याची आदेश काढला होता नगरविकास खात्याने, हा कधी काढला होता नेमका? साधारण 3-4 महिने झाले. त्याच्या विरोधात आम्ही शासनाला पत्र दिल्यात, महापालिकेला, नगरविकास, त्याची सुनावणी आमची पण तो हायकोर्टात आम्हाला रिलीफ भेटलेला, स्टे भेटलेला आहे. आणि अशाच प्रकारचे बघा तुम्ही सागरजी, तुम्ही स्वतः नगरसेवक म्हणजे तुम्ही आता इझी ॲक्सेस आहे तुम्हाला महानगरपालिकेमध्ये, इझी ॲक्सेस आहे सगळ्या गोष्टीमध्ये किंवा ह्या सगळ्या गोष्टी कळतात, तरी देखील तुमच्या सरकारला सुद्धा कळलं नाही बाबा कधी नोटीस आली, कधी काय त्याचं काय केलं का, असं काय कळलंच नाही. असं कुठल्या पेपरला काढतात साधारण शेतकऱ्याला. आता ठीक आहे, आपण त्या ठिकाणी ॲक्टिव्ह असल्यामुळे ह्या गोष्टी माहिती होतात, पण एखादा तो काल निघून गेला, त्याच्यात मुदत, आता DP काढलंय 30 दिवसाचा काय काल मुदत दिलेली आहे. आज तुमच्याच मला वाटतं तुमच्याकडे पण कुठल्या हे टाकलेलं आहे, पूर नियंत्रण रेषा म्हणून. आयुष्यात तुम्ही बघितलं नसेल का, आज तलोजा मजकूर पासून मला वाटतं पुढं एक 500 फुटापर्यंत तुमची पूर्ण आहे. मला वाटतं तुमचे आजोबा पंजोबाला आज शिलय त्यांना विचारलं असेल तर कधी पाणी आलंय का? 26 जुलैला जो पूर झाला होता 2005 मध्ये ना, तेव्हा देखील आमच्याकडे काही पाणी नाही आला. तर आता म्हणजे अख्खा मुंबई बुडली होती. या ठिकाणी कुठलाही विचारात शेतकऱ्याला घेत नाही. त्यावेळी जर तुमचे ग्रामस्थांना तिथे विचारात घेऊन ते निर्णय घेतला असता, कुठला अधिकारी येत असं. या ठिकाणी आमच्या इथं सिडकोनी भराव गेले, तिथे CRZ आमचे शेतकरी 10 वर्ष अडकलेत. म्हणजे प्लॉट दिले, इथं सिडकोनी भराव केला आणि तिथे सिडकोनी प्लॉट पण वाटप केले आणि तिथे शिक्का टाकला CRZ म्हणून. तो मेला बिचारा शेतकरी. हा, बरेचसे शेतकरी आज मेलेत CRZ मध्ये. आणि ती चूक शेतकऱ्यांची नाही. अधिकारी कुठला येणार, कुठला सर्वे करणार, कुठला तिथल्या लोकांना तुम्ही विचार करा ना, काय आहे काय नाही. खरोखरच तिथं CRZ, तिथं मँग्रोव्ज आहेत का नाही.
खरोखर तिथे पूर आलाय का बाबा, तलोजा मजकूरमध्ये पाणी गेलाय त्याचे 500 मीटर ते बाकीच्या ठिकाणी खरोखर जिथे नदी होती, म्हणजे मी नेहमी बोलत असतो की मी पाहिलेलं लहानपणी आमच्या मुरबी गावचा तो इरा म्हणून बोलायचा इरा, अहो त्याच्यावर अख्खा रस्ता छिडकून टाकलेला आहे. ती चूक केली त्यांनी. इकडे ऑलरेडी नाले आहेत नाही, हे छोटे छोटे नाही का? आहेत आणि त्याच्यात आता तुम्हाला एकदा तो शिक्का लागला त्याला प्रक्रिया किती आल्या. आज शेतकऱ्याला कोर्टात झाला तर खर्च परवडणार आहेत का? म्हणजे आज त्या तुमच्या जमिनीत आज म्हणजे शून्य किंमत झाली. म्हणजे तुम्ही बोलता 6 महिन्यापूर्वी आज 25-30 लाख रुपये तुमचे गुंठ्याला किंमत होती. आज ते फुकटही कोण घेणार नाही बांधकाम, आणि तुम्ही तिथे कुठला काय करू शकत नाही. म्हणजे आज शेतकऱ्याचं किती नुकसान झाला. फक्त शेतकऱ्याला कुठलीही विश्वासात न घेता, त्याच्याशी चर्चा न करता हे असे निर्णय घेतले जातात आणि त्याचा तोटा फक्त आणि फक्त शेतकऱ्यालाच होतो. हा ना, नक्कीच आहे ना. शेतकरी तुम्ही खरं म्हणजे ना, आता ही जी गोष्ट आपण बोलत आहे, तुम्ही स्वतः एक बांधकाम व्यावसायिक आहात. किरण सिटी असेल किंवा हे जे प्रोजेक्ट आहे तुमचं, हे चालू आहेत. खरं म्हणजे बिल्डर लोकांना आहे ना, महापालिकेचं जे TDR पॉलिसी आहे ती फायदेशीर आहे असं दिसतं. त्यांना स्वस्तात बिल्डर ना, म्हणजे स्वस्तात भेटणार, म्हणजे स्वस्तात बिल्डिंग उभी राहणार, स्वस्तात माल संपणार, असा सगळा विषय. बिल्डर म्हणून तुमचा तसा पाठिंबा असायला पाहिजे होता. नाही, तुम्ही सागरजी बोलता खरी गोष्ट आहे. आणि हे जे घडलं आहे हे बिल्डर लोकांमुळेच घडलंय. बरोबर. हे ऑर्डर निघले ते अशी नाही निघली. त्यासाठी काही नाही. त्यामुळं माझी विनंती आहे का, बिल्डर लोक आहे ठीक आहे, कमवायला आपल्याला बरेच रस्ते. आज मी बिल्डर म्हणून केनी सिटीचा डायरेक्टर म्हणून मला फायदा आहे याचा. पण मी दुसऱ्या अजूनही शेतकऱ्यांचाही विचार करा. मी शेतकरी आहे ना, बिल्डरच्या पहिला शेतकरी आहे. आणि परत माझा शहराचा विकास झालेला मला पाहिजे. उद्या शहराचा, उद्या ठीक आहे माझा विकास होईल, उद्या शहरात रस्ते झाले नाही, शेतकरी रस्ते दिले नाही, डेव्हलप नाही झाली तर उपयोग काय त्याचा. म्हणून हे निर्णय घेताना शासनानेही बघायला पाहिजे. बिल्डर लॉबी असेल त्यांनाही विनंती आहे की हे तुम्ही शहराचाही विकास पाहिजे. तुमचा ठीक आहे विकास तर होतच असतो, याच्यात थोडाफार तुम्हाला फायदा, पण याच्यात शेतकऱ्याचाही आमचा थोडा फायदा होणार आणि शहराचाही विकास होणार आहे. सगळ्यांना समतोल ठेवून हा आपण विकास केला पाहिजे. आता या स्टेमुलं ही महानगरपालिकेची TDR विकण्याची सगळी जी हे आहे ती बंद झालेली आहे का? हा बंद झाले आहेत. आज मी केलं आहे आणि आपले माजी सरपंच आहेत धानसरचे पवन कदम, त्यांनी या ठिकाणी याचा त्याला आक्षेप घेतला आणि त्यांनाही स्टे मिळाली आहे. मग आता महानगरपालिका TDR विकू शकत नाही जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत. जिथपर्यंत कोर्टाचा निर्णय होत नाही तिथपर्यंत ह्या प्रक्रियेला थोडी स्थगिती आलेली आहे. तर या सगळ्या गोष्टीची माहिती आपण माजी नगरसेवक हरीश केणी यांच्याकडनं घेतलेली आहे. खरं म्हणजे नगरसेवक असल्यानंतर देखील एक प्रकार शासनाच्या विरोधातच तुम्ही या ठिकाणी जाता असं म्हणता येईल ना. आज शेतकऱ्यांच्या जर खरोखरच नुकसान होत असेल तर आम्हाला कठोर भूमिका घ्यायलाच लागेल. तर आम्ही समाजासाठी काम करतो. बरोबर. एक चुकीची गोष्ट आहे तिथे चुकीचीच आहेत, त्याला आम्ही विरोध करणार. बरोबर. एकीकडे ते स्वतः म्हणजे बांधकाम व्यावसायिक आहे. केनी सिटीचा प्रोजेक्ट त्यांचा जवळपास आता मार्गी लागलेला आहे असं म्हणता येईल. तरी देखील त्यांना देखील फायदा होऊ शकला असता TDRचा. म्हणजे त्यांची जर इथे शेती नसती तर, पण ती स्वतः शेतकरी, त्याच्यामुळे त्यांना जाणीव आहे या सगळ्या गोष्टीची. आणि त्यामुळे निश्चितच या सगळ्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल असा त्यांना विश्वास आहे. आणि म्हणूनच त्यांनी या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही पिटिशन दाखल केली, त्याच्यामध्ये स्थगिती मिळवलेली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, त्याबाबत शासनाचं धोरण आणि शेतकऱ्यांचं नुकसान याविषयी तुम्हाला काय वाटतं, त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानचा सागर राज्य प्रभात पर्व न्यूज करता तळोजा. धन्यवाद.